तर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालंय। पहाटे 4:30 वाजता त्यांचं पार्थिव पुण्यात पोहोचलं। कर्वेनगर आणि कोंढव्यात आज शोकाकुल वातावरण पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर आज हा संपूर्ण परिसर शांततेत पसरल्याचं पाहायला मिळतंय। तर कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव आज पहाटे 4:30 वाजता पुण्यामध्ये दाखल झालं। आज त्यांच्यावरती 4:30 वाजता अंत्यसंस्कार देखील केले जातील आणि संतोष जगदाळेंच्या दहशतवादी हल्ल्यात हा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघंही मित्र होते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील, काय अधिक माहिती? हो, अगदी बरोबर आहे. आपण आता च्या निवासस्थानी आहोत आणि याच निवासस्थानी च्या सुमारास हे पार्थिव जे आहे ते पोहोचलेले आहे. पार्थिव या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं होतं, परंतु आता कुटुंबाने हे पार्थिव जे आहे ते त्यांच्या ते घेऊन गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नातेवाईक जे आहेत, आप्तेष्ट जे आहेत आणि निकटवर्ती जे आहेत ते सध्या पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणच्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून संतोष अंजली व्हायला जाते। सध्या संपूर्ण कर्वेनगर, कोथरूड आणि पुणे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते की ज्या पद्धतीने भ्याड हल्ला जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये झाला आणि यामध्ये दुर्दैवाने पुण्यातील 2 जण जे की संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे जे की एक अत्यंत जवळचे हे दोघेही मित्र होते आणि दोघांचेही कुटुंब जे आहे ते फिरण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काश्मीरला गेलेले होते आणि काश्मीरला गेले असताना हा सगळा प्रकार जो आहे आणि या प्रकारानंतर मोठी जी आहे ते रोष सगळीकडे व्यक्त केला जात होता। हे कुटुंबाची मंडळी आपण सध्या पाहतोय, ही सगळी कुटुंबाची मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाते आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला जातोय। कुटुंबामध्ये हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते। साधारणतः 9च्या सुमारास आपण पाहतोय की कुटुंबाचे सदस्य जे आहेत की त्यांची ही हालत झालेली आहे। अगदी ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे, ज्या पद्धतीने अ, संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर हा धक्का जो आहे तो सहन करणं काहीसं अवघड कुटुंबासाठी झालेलं आहे। कुटुंबातील सगळ्या सदस्यांसाठी झालेलं आहे, कारण का अचानक फिरण्यासाठी निश्चित गेलेले हे कुटुंब आणि या कुटुंबावर काळाने घातलेला हा घात आणि त्यानंतर या सगळ्या दहशतवाद्यांना निश्चित रोहन, कडक त्यामुळे शिक्षा एकंदरीतच या संपूर्ण कुटुंबावर आज शोककळा पसरल्याचं पाहायला मिळते। या संपूर्ण परिसरात आज शांतता पसरल्याचं चित्र देखील पाहायला मिळते। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।